आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे। अशातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत आहेत। पुण्यामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती करण्यात आली। या प्रसंगी संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे तसंच संस्थानचे सदस्य उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली। या शतकापासून स्थापित झालेल्या या सार्वजनिक गणेश मंडळाला दर्शनाच्या निमित्ताने भेट देण्यासाठी मी सहकुटुंब गेले 42 वर्ष या ठिकाणी येतो। इथे आल्यावर चित्तवृत्ती तर प्रसन्न होतातच, पण भक्तिभावाने या गणरायाची आराधना केल्याच्या नंतर ज्या महाराष्ट्रासाठी आपण सुख मागत असतो ते मिळण्याचा एक आनंद त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळत असतो। हे जे विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळाचे नेहमीच देखावे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, पण काहीपेक्षा सामाजिक कार्यामध्ये दगडूशेठ उत्सव मंडळाने जे काही नेहमीच तत्परता दाखवलेली आहे यामध्ये त्यांचं कार्य सुद्धा खूप मोठंच निश्चितपणाने आहे, अभिमानास्पद आहे। तसंच प्रसिद्ध मराठी सिनेकलाकार मकरंद अनासपुरे यांनी देखील सहपरिवार दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाप्पांची आरती केली आणि सर्व उपस्थितांना यावेळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या। या प्रसंगी द न्यूज प्लसशी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्याचा सहकुटुंब योग आला। मी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे आहेत जे कार्यकर्ते आहेत जे सदस्य आहेत त्या सर्वांच्या आभारी आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी गणेशोत्सव हा राज्य उत्सव जाहीर केलेला आहे आणि आपल्या सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। गणपती विसर्जन सोहळा जो आहे तो अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडावा, त्याला कुठलीही जाणीव लागू नये अशा सदिच्छा शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि गुरुची आभार मानतो। जय जवान रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे त्या आरती करण्यात आलेली। ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी गणेशाचा आनंद वर्णन केलेले। ज्ञानेश्वर महाराज ओम नमोच्या अध्यायात वेद प्रतिपादे जय जय सहस्वी आत्मा देवा तूची गणेश, जे गणेशाला वंदन करून आवर्जून मानतात तेच तुकाराम म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान होईल। आकार उकार मकारात्मक असा गणपती वर्षाला परिपूर्ण त्याचं तुका म्हणे पहा व्यसनच्या खुणा, हा व्यसनच्या खुणामध्ये आवर्जून पाहण्यासाठी गणेशाची जीवनाचं दुःख हरण करणारा, आमच्या जीवनाला आनंद देणारा असा गणपतीचं मला सगळ्यांना अंत्यदर्शन झालं। संत तुकाराम महाराज संस्थान ज्यांनी आम्हाला नियोजन केलं आणि त्यांचे सगळे धन्यवाद आहे। Erin and Min. We are from Thailand. I love Lord Ganesha so much because it's very powerful in Thailand. A lot of people in Thailand love Ganesha because I think Papa give power, very powerful, and for the money, for the lucky, yeah, money, lucky, and good health, good business. I love so much, and I come Ganesh Gurati every year. This is 5 year. Yes, thank you, Sir Suni. Thank you, Sir Suni. Thank you, Papa Ganesh. Thank you, people India. I love India so much. I love Indian people so much. Hagan Bappa! Gloria! Mangalmurti! Gloria! या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।